तर राज्यभरातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान झालं आणि या निवडणुकीमध्ये सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटींनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला। बॉलिवूड सेलिब्रिटी असोत किंवा मग क्रिकेटर यासह मराठी कलाकारांनीही मतदान केलं। बघूया। वांद्र्याच्या माउंट मेरी हायस्कूलच्या मतदान केंद्रात सलमान खाननं मतदानाचा हक्क बजावला। जुहूमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरनं मतदानाचा हक्क बजावलाय। सुपरस्टार अक्षय कुमार आणि आमिर खाननंही मुंबईत मतदान केलं। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही पत्नी अंजलीसह मतदानाचा हक्क बजावलाय। मराठी कलाकारांनीही महापालिका निवडणुकांसाठी उत्साहात मतदान केलं। मुंबईच्या कांदिवलीमध्ये मराठी अभिनेता स्वप्नील जोशीनं मतदानाचा हक्क बजावला। दुसरीकडे कांदिवलीतील दुसऱ्या मतदान केंद्रावर अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे, मुलगा आदिनाथ कोठारेसह मतदानासाठी उपस्थित राहिले। अभिनेता श्रेयस तळपदेनंही पत्नी दीप्तीसह मतदान केलं। त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला। नमस्कार, मी श्रेयस तळपदे मी दीप्ती तळपदे आणि आम्ही दोघांनी आत्ताच वोट केला आहे। तुम्ही सुद्धा वोट नक्की करा प्लीज, अजिबात आळस करू नका, वोट नक्की करा। धन्यवाद। मुंबईतील विलेपार्लेमध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर श्रोत्रियानं आपल्या 90 वर्षीय वडिलांसोबत मतदानाचा हक्क बजावला। मुंबईतील दादरमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवनं मतदान केलं। लोकशाहीसाठी मतदान करणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया सिद्धार्थनं दिली। आमचं शूटिंग आहे, नाईट शिफ्ट आहे, रात्री शिफ्ट आहे, तरी पण मी दुपारी येऊन माझा हक्क बजावलेला आहे, कारण संविधानाने जो दिलेलाही आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, ही खूप मोठी जबाबदारी आहे। त्यामुळे आणि मी ज्या मतदान केंद्रात होतो तिथे गर्दी खूप छान होती। अभिनेते प्रशांत दामलेंनीही आपला मतदानाचा हक्क बजावलाय। तर निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव। आज पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये मात्र काही मतदारांचा वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। लोकशाहीचा उत्सव कशाला म्हणतात हे पाहायला मिळालं। बघूया। लोकशाहीचा उत्सव कशाला म्हणतात हे नांदेडमध्ये पाहायला मिळालं। 104 वर्षांच्या आजी कस्तुरबाई पृथ्वीराज शर्मा यांनी मतदान करत तरुण पिढीसमोर आदर्श ठेवला। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या आजीबाईंच्या मांडीचं हाड मोडल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती आणि त्यानंतरही त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। नागपुरातही 102 वर्षांचे स्वातंत्र्य सैनिक केदारनाथ पांडे यांनी मतदानाचा हक्क बजावत मतदानाकडे फक्त भर पगारी सुट्टी म्हणून पाहणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावली। धुळ्यात प्रभाग क्रमांक 9 मध्ये वयाची 70 ओलांडलेले आणि दिव्यांग असलेले आजोबा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मतदान केंद्रावर हजर झाले होते। नांदेडमध्ये बायपास शस्त्रक्रिया झालेल्या 58 वर्षीय मतदारानं डिस्चार्ज नंतर घर गाठण्याआधी मतदान केंद्र गाठलं। जगातील सगळ्यात छोटी महिला म्हणून रेकॉर्ड असलेल्या ज्योती आमगेनं नागपुरात मतदानाचा हक्क बजावला। जगातील सर्वात मोठी लोकशाही समृद्ध होऊ शकते ती फक्त या मतदारांमुळे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.